हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज पहा, मी इथे सकाळी सकाळी ना जरा हेअर केअर करण्याचं मनावर घेतलं. कारण काय होतं आहे ना, की माझे जरा हेअर जे आहेत ना असे थोडे फ्रीझी आणि असे थोडे रफ वाटायला लागले आहेत. आणि थोडा जो हेअरफॉल आहे ना तो थोडा स्टार्ट झालेला आहे. अदरवाईज ना माझे केस म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की गळतच नाही माझे केस. आणि थोडेसे जे आहेत आता स्टार्टिंग आहेत, तर ती जास्त वाढायला नको ना, म्हणून म्हटलं थोडी केअर करूयात. तसं मी आवडीचा ज्यूस जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. आणि म्हटलं आता जाऊ दे, थोडा हेअर पॅक जो आहे तो बनवून लावूयात, जेणेकरून थोडा फ्रीझीनेस जो आहे तो कमी होईल. तर मी काय केलं, इथे दही घेतली होती आणि दहीमध्ये ना थोडंसं जे होतं ना हनी मिक्स केलं. जर मध मिक्स केलं ना तर थोडं छान होतं केसांसाठी. थोडे मऊ लागायला लागतात हाताला. तर मी नॉर्मल जे आहे पॅक जो आहे हा केसांवर लावेल आणि 30-1 मिनिटानंतर जे आहे छान शॅम्पूने याला वॉश करून घेईल. तर आज मॉर्निंगची छोटीशी हेअर केअर रुटीन होती ना, ती माझी इथे कंप्लीट झालेली आहे. माझ्याकडे 30 ते 40 मिनिटं होते. केसांना हेअर पॅक लावलेला होता. म्हटलं काहीतरी काम करूयात. तर मी पहा काय केलं, हे पियाचे जे काही रबर बँड आणि क्लिप्स वगैरे होत्या ना, असं सगळं सॉर्टेड केलं. त्यातले जे आता यूज होत नाही किंवा यूज करून खराब झालेत ना, असे मी सगळे काढून म्हटलं आता यांना डिस्कार्ड करूयात. तर जे आहे मी एवढं जे काम होतं माझे 20-25 मिनिटं मी यामध्ये घातले आणि थोडं जे सेक्शन होतं तेवढं थोडं क्लीनअप करून घेतलं त्याचं. आणि फेकण्याआधी पिया आली इथे आणि ती म्हणली की बघ हे अजूनही छान आहे. तर तो रबर बँड होता आणि तिचा तिने बेल्ट बनवला. शेवटी तीही माझ्यासारखंच करते. सगळ्याच गोष्टी फेकण्याआधी पूर्णपणे रियूज झाल्या पाहिजे आणि मला सांगते बघ मी असंही यूज करू शकते याला, तू कशाला फेकतेस म्हणून. आणि शेवटी एवढं सगळं सामान मी डिक्लटर जो आहे तो केला. त्यातूनही तिने सॉर्टेड करू 2-4 गोष्टी ज्या होत्या त्या ठेवूनच घेतल्या. चला असो, एक छोटासा कप्पा होता तो माझा क्लीन झाला. आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने आमचा उपवास आहे. आणि मी ट्राय करते की पियाचाही हा उपवास जो आहे कंटिन्युअसली पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून तिला सकाळी मी जे आहे ब्रेकफास्टसाठी बनाना दिलं. आणि आता पहा, मी जी आमटी असते ना भगरसोबत जी खाल्ली जाते, भगर वरईचे तांदूळ वगैरे काय म्हणतात आय डोंट नो, पण आमच्याकडे भगर म्हणतात. सो त्यासाठी जी त्यासोबतची आमटी असते ना मी ती बनवते. तर मिक्सीमध्ये ना मी इथे शेंगदाणे, अद्रक आणि कढीपत्ता आणि मिरची असं घातलं होतं. ज्याच्या त्याच्या म्हणजे याच्यानुसार असतं. कोणी कढीपत्ता खात नाही तर कोणी अद्रक खात नाही. आमच्याकडे जे जे घालतात ते मी घातलं आणि थोडं दरदरीत जे आहे यामध्ये याला मिक्सीमधून मी जे आहे फिरवून घेतलं. आणि 1 चमचा भरून ना काढून ठेवायचं हे मिश्रण आणि एका वाटीत काढून ठेवायचं. त्यानंतर उरलेल्या जे शेंगदाणे वगैरे मिक्सीच्या भांड्यात होते ना त्यामध्येच थोडीशी दही घालायची आणि थोडं पाणी घालायचं. आणि त्यानंतर आता याची मस्त बारीक जी आहे पेस्ट बनवून घ्यायची. आणि हे जे मी साईडला काढून ठेवलं ना ते कशासाठी मी तुम्हाला बनवताना सांगेल की याचा उपयोग कसा होतो. सो इथे जे आहे मी याला मस्त बारीक असं जे आहे मिक्सरमधून काढून घेत आहे. आणि मी काय केलं होतं ना, जी आपली भगर असते ना तर तिला मी थोडी म्हणजे कढईमध्ये घेऊन ना छान भाजून घेतली होती. अगदी 3-4 मिनटं भाजून घ्यायची आणि गार झाली, पूर्णपणे गार होऊ द्यायची. गार झाल्यानंतर जे आहे मग हिला वॉश करायची. आणि तुम्ही भाजून जर भगर बनवली ना तर तिची टेस्ट ना खूप छान येते न भाजता बनवण्यापेक्षा. त्यामुळे भाजून एक वेळा ट्राय करा. आणि काय करायचं, तुम्ही जेव्हाही म्हणजे भगर पाण्यात जेव्हा आपण तिला धुतो ना, धुतल्यानंतर ना जेवढी प्रोसेस तुम्हाला नंतरची फास्ट करता येईल, म्हणजे धुतल्यानंतर काय होतं ना मग त्यामध्ये पाणी जिरायला लागतं आणि तुम्ही जेव्हा तिला कढईमध्ये घालतात ना मग त्यानंतर तिचा चुरा व्हायला लागतो. त्यामुळे कमीत कमी वेळ जी आहे ती पाण्यामध्ये भिजली गेली पाहिजे आणि फास्ट प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करायची. तर मी इथे ती बनवण्यासाठी नॉर्मल जे आहे मी तेच बनवते आहे इथे. तर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि बहुतेक जण ना जिरं खात नाही, म्हणजे उपवासासाठी बहुतेक जण जिरं प्रेफर करत नाही, पण आम्ही खातो जिरं. सो मी इथे जिरं घालते तेलामध्ये. आणि कढीपत्ता आणि मिरची जी आहे ती घालणार आहे. मिरची तुम्ही ना म्हणजे तेलामध्ये ना खूप छान तडकू द्यायची मिरचीला आणि मग त्यानंतर जी भगर असते ना ती घालायची. त्यामुळे मिरचीचा जो फ्लेवर असतो ना तो पूर्णपणे तेलात येतो आणि मग भगरची टेस्ट अजून जास्त छान लागते. कारण यामध्ये टाकण्या इतकं काहीही नसतं. सो टेस्ट जर तिला जास्त आणायची असेल छान, तर मिरचीला छान जे आहे तेलात होऊ द्यायची. म्हणजे तिचं जे काही तिखटपणा असेल ना आणि मिरचीचा जडलेला फ्लेवर हा छान त्याच्यामध्ये आले ना मग खूपच छान त्याला टेस्ट येते.
आणि यामध्ये मी आता घालणार आहे भगर। तर पहा, जर तुम्ही 1 वाटी भगर घेतली ना, अगदी परफेक्ट तुम्हाला भगर बनवायची असेल, म्हणजे गजगजीत नको किंवा कोरडी नको, तर 1 वाटी जर भगर घेतली ना, तर 2.5 वाटी पाणी हे एकदम परफेक्ट होतं। म्हणजे तुम्ही आधी धुवून वगैरे काढतात ना, तर त्यामध्ये अर्धा वाटी पाणी त्यामध्ये जातंच। सो असं जे आहे 2.5 वाटी पाणी तुम्ही घालू शकतात। मी डायरेक्टच घालते कारण आता अंदाज आहे, पण तुम्ही जर ट्राय केलेलं नसेल, कारण बरेच लोक खातच नाही उपवासासाठी भगर वगैरे, सो त्यांच्याकडे जर हे वरईचे तांदूळ, वरईचा भात वगैरे बनवत असतील आणि अंदाज नसेल माहिती, तर 1 वाटीसाठी 2.5 वाटी परफेक्ट होतं। आणि मी आता इथे चवीपुरतं मीठ घालते आणि यानंतर जे आहे झाकण ठेवून याला मस्त वाफवून घ्यायचं। काही लोक याला मध्ये ढवळत पण नाही, पण असं काही नाही, मी वाटलं तर 1 वेळा घेते मिक्स करून। आणि त्यानंतर पहा, मी आता इथे आमटी बनवत आहे। तर मी जे बटाटा होता ना, तो उकडून ठेवला होता आणि 1 बटाटा इथे मी घातलेला आहे। त्यामध्ये तेलामध्ये जिरं वगैरे घातलं आणि जे मी ते थोडं कूट जे होतं ना माझं मिक्सरमधून जे दरदरीत होतं ते काढून ठेवलं होतं, तर ते मी आता घातलं। आणि जे आहे ना, इथे थोडं तिखट पण घालते, जेणेकरून थोडा कलर पण येईल आणि वेगळा फ्लेवर पण येईल। आणि जी पेस्ट आपण करून घेतली होती, आता ती पेस्ट घालायची। आणि याच्याने काय होतं ना, म्हणजे जे आपण 1 चम्मचभर जे काढून ठेवलं होतं ना, त्याच्याने थोडा म्हणजे मस्त वाटतं ना, असं दाताखाली छान शेंगदाण्याचे काप येतात तेव्हा छान वाटते त्याची टेस्ट। तर त्यामुळे जे होते म्हणून मी ते काढून ठेवलेलं होतं। आणि अशा पद्धतीने बघा, इथे माझी जी आमटी होती तीही बनून तयार आहे। यामध्ये आमसूल असलं ना, तर आमसूल नक्की घाला, नाहीतर चिंच, पण माझ्याकडे दोघांपैकी एकही नव्हतं। पण दही माझी थोडी म्हणजे आंबट होती, त्यामुळे टेस्ट छान येईल त्याची। आणि आता जे आहे मी एक लास्ट जे आहे माझं ते बनवून घेत आहे। जे साबुदाणे बनवायचे होते त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट इथे बनवून घेत आहे। साबुदाणा हा पदार्थ ना बऱ्याच लोकांना आवडतो, पण माहीत नाही मला असं साबुदाणा ना खायला आवडतच नाही। मी साबुदाणा वडा खाऊ शकते, पण आता थोडं हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे काय होतं ना, की मी साबुदाणा वडा जास्त प्रेफर करत नाही, कारण कितीही तुम्ही ट्रिप स्टिक्स काहीही यूज करा, त्यामध्ये तेल जातंच आणि खूप जास्त तेलकट तो होतोच, कितीही तुम्ही काहीही करा। पण रात्री जो आहे मला साबुदाणा वडाच बनवायचा आहे, त्यासाठी बघा मी इथे काय केलं होतं ना, म्हणजे मी कालच्या रात्रीच साबुदाणे भिजवत घातले होते आणि थोडे त्यातूनच काढून ठेवेल मी आणि उरलेले साबुदाणे फ्रीजमध्ये ठेवेल। पण आता जे आहे ते साबुदाणा नॉर्मल बनवते आहे। तर इथे मिरची, कढीपत्ता अगेन आणि 2 बटाटे उकडले होते सकाळी मी। 1 बटाटा जो होता मी तो आमटीत घातला आणि आता 1 बटाटा जो आहे तो साबुदाण्यामध्ये घालणार आहे आणि नॉर्मल पद्धतीने साबुदाणा बनवणार आहे। आणि हे बनल्यावर जे आहे आजचं उपवासाचं जेवण जे आहे आमचं ते तयार होणार आहे। मी ॲक्च्युली माझ्याकडे वेफर्स पण होते, पण मी कंटाळा केला की आता परत जे आहे तेल ठेवावं लागेल आणि मग ते उरलेलं तेल परत रात्री यूज होईल, सो परत गरम होतं, म्हणून म्हटलं स्किप करूया। जे काही म्हणजे वेफर्स वगैरे जे काही तळायचे आहेत ते रात्रीच तळायचं। आणि स्वीटमध्ये ना ॲक्च्युली रताळूही खूप छान बनतात। मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत ती रेसिपी पण शेअर केली होती, पण काल परवाच्या दिवशी लक्षातच नाही आणण्याचं आणि आज सकाळी एवढं जायची इच्छा नव्हती बाहेर की जाऊन आणू म्हणून। लेट्स सी, सायंकाळी जर जाणं झालं बाहेर तर मग रात्री बनतील ते। पण आता सध्या जे आहे गोड काहीही नाही आहे, पण बनाना आहे घरात, बनाना घेऊयात गोड। सो असं आजची कंप्लीट जी डिश आहे माझी या साबुदाण्याच्या खिचडीसोबत जी आहे कंप्लीट होणार आहे। काय होतं ना की उपवास असला ना, म्हणजे महाशिवरात्री आणि एकादशी वगैरे हेच मोस्ट ऑफ मी जास्त पकडते, तर यांच्यामध्ये काय होतं ना की हे सगळं प्लेट अशी मस्त भरून वेगवेगळ्या पदार्थ असे छान येतात ना, तर मस्त जेवण होत असतं आणि म्हणून मला हे 2 उपवास खूप जास्त आवडतात। तर चला, आजचं माझं जे जेवण आहे ते बनून तयार आहे, सोबतच जे आजूबाजूचं सामान होता थोडं आवरून घेते आणि आता आपण भेटूया जेवणानंतर। आजच्या एकादशीच्या मुहूर्तावर ना मला एक महत्त्वाचं मस्त काम करायचं आहे। असं काही ठरलं नव्हतं, पण जे आहे अचानक असं डोक्यात आलं की चला, हे 2 तुळशीचे रोपं जे होते ना, ते गुलाबाच्या कुंडीमध्ये ना अचानकच त्यांचेच जे आहेत मोठे व्हायला लागले होते आणि मी थोडी केअर केली त्यांची आणि त्यांना छान मोठं केलं। चला म्हटलं आज छान मुहूर्त आहे, यांना ट्रान्सफर करूया। तर या दोघांना मी ना एका सेपरेट कुंडीमध्ये जे आहे ट्रान्सफर करणार आहे। आणि लास्ट टाईमला मी जी माझ्याकडे तुळशी होती ना, तर ती खूप जास्त उन्हामुळे जडली होती आणि आता मला एक परफेक्ट सॉईल मिक्स जी आहे ती बनवायची
म्हणजे पहा मी इथे एक मोठी अशी कुंडी घेतली आहे, त्यामध्ये नॉर्मल जी गार्डन सॉईल असते ती मी घेतली आहे. आणि काय होतं ना, आपण नेहमी देवाचं पाणी जे आहे धुतलेल्याचं ते तुळशीमध्ये टाकत असतो, त्यामुळे माती अशी बनवायची की त्यामध्ये पाणी थांबणार नाही, म्हणून मी जी रिव्हर सँड असते ना, नर्मदा रेती, तिचं इथे यूज केलेला आहे. आणि थोडी उडॅश घालते जेणेकरून फंगसचा अटॅक व्हायला नको. तुमच्याकडे फंजीसाईड पावडर असेल तर तुम्ही तेही घालू शकतात. आता मोठं टास्क माझ्यासाठी हे होतं की ह्या दोघी रोपांना अशा पद्धतीने काढायचं आहे की यांचेही रूट डिस्टर्ब व्हायला नको आणि जे गुलाबाच्या कुंडीमध्ये आलं आहे ते गुलाबाचेही रूट डिस्टर्ब व्हायला नको. कारण माझ्या गुलाबाला ना खूप नवीन नवीन ब्रांचेस येत आहे आणि म्हणून मला असं होतं की व्यवस्थित दोघांनाही हर्ट न करता जे आहे यांना मला काढायचं होतं. आणि जेव्हाही आपण असे रूट म्हणजे कुठलीही छोटं रोपटं जे असतं ते ट्रान्सफर करतो ना, तेव्हा हे काम सायंकाळी करायचं असतं. पण मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी हे दुपारी केलं आणि म्हणून मी जेवढा फास्ट होईल ना तेवढा फास्ट करण्याचा प्रयत्न करते. कारण रूट्सला हवा लागली की मग खूप लवकर जे असतात ते रोपटे खराब व्हायला लागतात, म्हणून मी फटाफट याला ट्रान्सफर केलं. आणि पहा, तुम्हाला पण जर तुळशी मग तुम्ही मार्केटमधून घेणार असाल विकत ना, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही जी राम तुळशी असते ना ती घ्या. राम तुळशी जी असते ना ही पूर्ण ग्रीन कलरची असते आणि कृष्ण तुळशी जी असते ना ती तिच्यामध्ये थोडा पर्पल असं तिच्या पत्त्यांवर थोडा शेड असतो. तर ती ना मेंटेनन्स तिचं थोडं जास्त असतं, पाणी जास्त झालं, थोडं ऊन जास्त झालं की ती खराब व्हायला लागते. तशी ही तुळशी नसते, म्हणून घेताना नेहमी ही घ्या. आणि ही खूप जास्त फुलते पण, ती एवढी जास्त फुलतच नाही, तिला खूप ग्रो व्हायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला घ्यायची असेल ना तर ही राम तुळशी जी पूर्ण ग्रीन कलरची असते ना ही घ्या. चला, माझं तुळशी जी आहे ती छान पद्धतीने ट्रान्सफर करून झालेली आहे. तसं आज पियाला एकादशीची सुट्टी आहे, पण ना काय होतं की तिला होमवर्क दिलेला होता आणि होमवर्क जरा हार्ड होता. म्हणजे तिच्यासाठी जरी सोपं असला तो पण तिला समजवण्यासाठी माझ्यासाठी हार्ड होता. कारण काय होतं ना की आपण आपल्या वेळी हे सगळं शिकलेलं नव्हतं आणि हे तुम्हीही ॲग्री करणार. आणि बऱ्याच वेळा मला असं रिअलाईज होतं की टीचर लोकं होमवर्क हे त्यांना शिकवण्यासाठी देतात मुलांना, की मग जे म्हणजे पालक लोकांचं जे पाठांतर आहे की नाही, की आपली टेस्ट घेण्यासाठी देतात, हे मला कळतच नाही. थँक्स टू गुगल, की गुगल आहे म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्या इझी होऊन जातात आणि आय एम शुअर तुम्हीही गुगलचा भरपूर फायदा उचलत असणार अशा गोष्टीमध्ये. आणि जे आहे अशा पद्धतीने तिला मोठा एसे जो होता तो राईट करून घ्यायचा होता. एक चित्र पाहून जे आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं की आपण काय काय बघतोय आणि अशा वेळेला आपल्याला सुचतच नाही की काय लिहावं. चला, आमचा होमवर्क जो आहे तो इथे करून झाला आहे. तोवर सायंकाळ झाली होती, दिवाबत्तीची वेळ झाली होती. तसा तर मी दिवा दररोज लावत असते, पण माझ्याकडे तुळशी नव्हती. पण आता तुळशी आली आहे. माझ्याकडे वडाचं झाड आहे जसं तुम्ही बघू शकतात. आणि तुळशी जी आहे ना, म्हणजे मी दुपारी ट्रान्सफर केली होती मातीमध्ये. आता तिने छान जे आहे ना तिचे पत्ते असे थोडे असे वाकले होते, असं वाटत होतं की ही जगते की नाही, पण नाही, आता पूर्ण छान फ्रेश झालं आहे, म्हणजे जगणार आहे. आणि माझं इथे सायंकाळचं दिवाबत्तीचं कामही मस्त इथे छान करून झालेलं आहे. मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की रात्रीचा जो प्लॅन आहे तो साबुदाणा वड्याचा आहे. तर मी इथे जे आहे त्याचीच आता प्रिपरेशन चाललेलं आहे. साबुदाणा वडा म्हटला ना की ऑइल खूप जास्त येतं. तसं मला आवडतो साबुदाणा वडा. साबुदाणा नाही आवडत, पण साबुदाणा वडा आवडतो. पण ऑइलमुळे ना मी थोडं अवॉइड करते की उपवासाच्या वेळीस जे आहे ते बनवते. असं आवडून कधीही बनवत नाही की तेल थोडं अवॉइड झालं पाहिजे. तर पहा, इथे मी साबुदाणा घेतला आहे. त्यामध्ये थोड्या ज्या कमी तिखट अशा मिरच्या असतात ना त्या कापून घेतलेल्या आहेत. थोडं मी जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे आणि दोन जे आहे उकडलेले जे आहे बटाटे घेतले आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि इथे मी काय करते ना की जे सेंधा नमक किंवा काळं मीठ ज्याला म्हणतात ना ते मी याच्यामध्ये घालते. कारण याच्याने ना थोडी चव छान येते. कारण की नॉर्मल याच्यामध्ये जास्त काही घालता येत नाही, त्यामुळे थोडा चवचा जो आहे एक्स्ट्रा यायला पाहिजे म्हणून मी जे आहे याच्यामध्ये जे सेंधा नमक असतं ते घातलेलं आहे चवीपुरता. आणि आता तुम्ही मला सांगणार की हे मीठ चालतं की नाही चालतं. मला ॲक्च्युली माहीत नाही की हे मीठ उपवासाला चालतं की नाही चालतं, पण मी एवढं जास्त म्हणजे असं फोकस नाही करत की की हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे. कारण प्रत्येक जे आपण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी उपवासाची ही जी अशी परंपरा असते. म्हणजे कोणी जे आहे जिरं खातं तर कोणी खातच नाही, असं वेगवेगळं असतं. तर मला चालत नसेल तर मला नक्की सांगा. नेक्स्ट टाईम जे आहे मी स्किप करेल हे मीठ टाकणं. तर मी ते साबुदाण्याचे वडे जे आहे ते इथे बनवून घेत आहे. आणि आज नॉर्मल म्हणजे साबुदाणा वडा आणि दही असंच जे आहे तो माझा बेत आहे. तसंच मला म्हणजे मार्केटमध्ये जर गेली असते ना सायंकाळी, पण बराच पियाचा स्टडी वगैरेमध्ये मला उशीर झाला आणि जायला वेळ मिळाला नाही. नाहीतर म्हणजे मी साखरू असतात रताळू ते आणले असते आणि तेही स्वीट म्हणून बनवले असते, पण ते काही शक्य झालं नाही. चला असू द्या. दही आणि
जे साबुदाणा वडा आहे तो एवढाच जो आहे प्लॅन आहे. आणि काय होतं ना, साबुदाणा वडा बनवताना म्हणजे नेहमी असं होतं की म्हणजे तुम्ही जर कमी गॅसवर याला तळून घेतलं ना, तर यामध्ये तेल खूप जास्त जिरतं. त्यामुळे एक तर तुम्ही मीडियम फ्लेम ठेवा, नाहीतर मग तुम्ही हाय फ्लेमवर याला जे आहे ते तेलामधून फ्राय करून घ्या. कमी गॅस केला की मग हे तेल प्यायला सुरुवात करतात आणि अदरवाईज तेल तर यांच्यामध्ये जातंच, पण तुम्ही जर कमी गॅस करून जर म्हणजे केलं ना, तर मग जास्त जाईल. म्हणून जे आहे ही एक छोटीशी टिप, जर तुम्हाला थोडं तेल अवॉइड करायचं असेल तर मीडियम और हाय फ्लेमने तुम्ही जे आहे याला फ्राय करून घेऊ शकता. आणि पियाला इथे अजिबात धीर नव्हता. तिचं लगेच सारखी कुरकुर मागून येतो, ती झालं का झालं का. कारण आवडीची गोष्ट असली की मग मुलांचं चाललेलं असतं की मला हे पाहिजे आहे, दे मला लवकर. नाहीतर मग ती आमच्यासोबतच बसते जेवायला, पण आवडीची गोष्ट आहे म्हणून तिला लवकर बसायचं आहे. आणि हो, पियाचा पूर्ण दिवसभर जो आहे उपवास झालेला आहे आणि असंही ती रात्रीचं जेवण जे आहे केल्यानंतर फक्त दूधच पिते. त्यामुळे तिचा आजचा पूर्ण दिवसाचा उपवास जो आहे तो होणार आहे. तर चला, आम्ही आमचा साबुदाणा वडा विथ दही एन्जॉय करतो. अपेक्षा करते की आजचा पूर्ण दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.